दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे हडपसरमध्ये श्रीराम चौकामध्ये धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जात असतो। आजही मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक वाद्य असन, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असन आणि त्याचबरोबर हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी गोपाळ भक्त त्याचबरोबर महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेला आहे। त्याचबरोबर आजच्या दहीहंडीच्या निमित्तानं पुणे शहरामध्ये गेल्या महिन्यापूर्वी जो मोठा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेला होता, त्याच्या कुटुंबालाही एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने त्यांना रोख रक्कम दिली जाणार आहे। त्याचबरोबर हडपसरीतील सातोनगर या परिसरामध्ये वाऱ्यामध्ये एक झाड पडून एक व्यक्ती दुर्दैवाने मृत्युमुखी पडला, त्यांच्याही कुटुंबाला एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत या ठिकाणी केली जाणार आहे। आणि विशेष या ठिकाणी महायुतीचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि मोठ्या उत्साहाने आताच हा सुरू झालेला दहीहंडी उत्सव थोड्या वेळामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी आमच्या माता बहिणी आणि सर्व गोपाळ भक्त या ठिकाणी येणार आहे। त्याचबरोबर दहीहंडीचं पथक या ठिकाणी येऊन सलामी बी या ठिकाणी होणार आहे ना, त्या मोठ्या उत्साहाने आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी गोपाळ भक्त या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। दरवर्षी कुठल्याही सेलिब्रिटीला या ठिकाणी बोलवलं जातं, हे खास वैशिष्ट्य आहे काय नक्की? या ठिकाणी आमचे गोपाळ भक्त आणि महिला वर्ग हे चाहते या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने येतात, हेच आमचं आकर्षण असतं। त्यामुळे कुठलेही सेलिब्रिटी न बोलवता मोठ्या उत्साहाने या ठिकाणी गोपाळ भक्त येतात। त्यांना प्रामुख्याने या ठिकाणी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आणि हे दहीहंडी उत्सव चांगल्या प्रकारे या ठिकाणी बघायला मिळावा म्हणून आम्ही सेलिब्रिटी न बोलवता हेच आमचे गोपाळ भक्त, हेच आमचे सेलिब्रिटी या ठिकाणी असते। तर या वर्षीची विधानसभेची हंडी पुणे शहरात शिवसेना फोडणार का? हे दहीहंडी फुटल्यानंतर नक्कीच विधानसभेची शिवसेनेची दहीहंडी या ठिकाणी तुम्हाला फुटलेली दिसेल। नक्कीच खरं तर दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावर प्रमोद नाना भानगिरे यांनी आपली प्रतिक्रिया केलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन